स्वामींची भक्ती कोण पण करत नाही महाराज. स्वामी महाराज स्वतः निवडते ती कोणत्या लायकीच आहे त्याच्याकडनं भक्ती करून घेते ती. 40 दिवस तुम्ही अभिषेक स्वामी महाराजांना केला ना घरी, 40 दिवस स्वामींना त्यांना भोग लावा, जी काय असेल प्रसाद त्यांना ठेवा. आणि एक वेळ अशी येईल की स्वामी महाराज स्वतः घरी येतील, त्यांची शक्ती घरी येईल आणि म्हणल, बाळा आज मी घरी आलो तर मला काय भोग वगैरे काय नाही तू ठेवला, मला काय विधिवत काय तू पूजा केलेली नाही, मी हाय करत तुझ्या पाठीशी, तू काय भिवू नको, अडचणी आल्या म्हणून भिवू नको की तुझं भोग वाजा मी करतोय का, तर कुठेतरी तुझं कर्ज कमी व्हावं आणि तू माझ्याकडे यावा, मी तुला सगळं देणार. पहिल्यांदा अगोदर फक्त झिजवतोय तुला, झिजल्याशिवाय दगडाचा देव होत नाही असं साक्षात स्वामी महाराज म्हणते ती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी महाराज म्हणते ती. आपल्याला मनुष्य मिळाल्या, माणूस मरणारा ही माणसाला माहित आहे, तरी सुद्धा माणूस एवढं कांड करतोय, तरी सुद्धा माणूस गप्प बसना. त्याला माहित आहे आपण मरणारा एक दिवस, तरी सुद्धा माणूस म्हणत नाही की बाबा माझा आवडता कोण देव आहे, माझे पितृ कोण आहेत किंवा काय आहेत, त्यांना मला भेटायचं आहे, आत्मा काय आहे ही त्याला जाणूनच घ्यायचं नाही. आपण जन्म घेतलाय कशासाठी, हिथं ह्या कुळात जन्माला आलोय कशासाठी, काय आयुष्य असंच भांडणं तर राहायचं आहे का घरच्यांबरोबर. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कित्येक योनी आपला प्रवास करत करत आत्म्यानं इथपर्यंत आलोय आणि ह्या शरीरात जन्म घेतलाय आणि आपण जन्म घेऊन तरी सुद्धा ही सगळं गोष्टी अशाच आहेत त्या. आपण काय बदल करत नाही काय नाही काय नाही, नुसतं जगायचं म्हणून जगतोय. कधी असं तुम्हाला वाटलंय का की कधीतरी आपल्या आवडत्या देवाला भेटावं, स्वामी महाराजांना भेटावं, स्वामी महाराज कोण आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे, त्यांना आयुष्य समर्पित करायचं आहे. आपण कधीच असं काय करत नाही. आपण फक्त खायचं प्यायचं, डुंगणाला हात पुसायचं, बस विषय संपला. बायको पोरं संसार, सासू सासरा मेहुनीन सगळं आलं त्यातच. आपण कधी विचारच केला नाही की बाबा आपलं पण पितृ कुठतरी अतृप्त आहे ती, त्यांना पण काहीतरी अपेक्षा आहे की बाबा ह्या कुळात ह्यानं जन्म घेतलाय म्हणजे हे कुठेतरी आम्हाला मुक्ती दिल, मोक्ष दिल. मोक्ष म्हणण्यापेक्षा काय पुढची गती दिल. किती दिवस त्याने तरी इथं भटकत राहायचं. आपण काहीच करत नाही महाराज. आपण फक्त नवरा बायको भांडणार, सासू सून भांडणार, घरात अशांतता, बस ह्याच्या पलीकडे काही नाही. देव नाही मी मान्य करतो, चला तुम्ही म्हणताय देव नाही, मग देव हाय का नाही हे तरी बघा एकदा, ते जाणून घेण्याचा प्रयत्न तर करा, त्यात पडा. काही काळ भक्ती सेवा साधना करा, तुम्हाला जे देव आवडतोय त्याची भक्ती साधना करा, हाय का नाही हे बघा तरी. आणि जर एक वेळ आली ना तुम्हाला वाटतं की काहीच नाही, साधना सेवा करून सुद्धा देव नाही असं वाटलं, तिथं स्टॉप करा, संपला विषय.